10 वर्षाची 5वीची मुलं होती आणि मुलांनी एक मुलगी गैरहजर होती बरेच दिवस, ती ॲबसेंट होती आणि 8-15 दिवसांनी जेव्हा ती आली तेव्हा एक चिठ्ठी तिला दिली आणि चिठ्ठीवर लिहिलं होतं की आय मिस्ड यू. मुलीला कळलं नाही, ती थोडी घाबरली. तिने चिठ्ठी क्लास टीचरकडे दिली. क्लास टीचरनी आणखी एस्केलेट केलं आणि असं करून पालकांना बोलवलं गेलं. बापरे. काउन्सिलर तरुण होती त्यामुळे थोडी इनएक्सपिरियन्स्ड होती, तिचं मत तर विचारलंच नाही. सगळे मोठे एकत्र झाले आणि ते म्हणाले की आता या मुलाला जरा शिक्षा झाली पाहिजे कारण ह्यांनी अशी चिठ्ठी दिली, मुलगी घाबरली, बघा कसं वागतोय वगैरे वगैरे. बट टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, मग मुलापर्यंत हे झालं की आपल्याला एवढं कळलं की आपली काहीतरी चूक झाली आहे आणि म्हणून तो घाबरला आणि त्यांनी आता आपल्याला काय करतील, शाळेतून काढतील या भीतीपायी हाय खाल्ली खूप. त्याला पॅनिक अटॅक आला वगैरे वगैरे आणि मग सगळे थोडंसं लोक शहाणी झाली. तर मी हे वर्कशॉप्समध्ये केस स्टडी म्हणून सांगते की ह्यातून त्या लहान मुलामुलीपर्यंत काय मेसेज गेला. तर मेसेज असा गेला की खरं तर ते खूप इनॉक्युअस होतं. म्हणजे त्यांनी आय लव्ह यू सुद्धा नव्हतं लिहिलं, त्यांनी केवळ आय मिस्ड यू, जे एक छान गोष्ट होती ना, विच शोज अफेक्शन. ही इज जस्ट 10 years old. तर तसं न बघता सगळ्या मोठ्या माणसांची रिॲक्शन की अरे पोरगा चिठ्ठी देतो, एक तर चिठ्ठ्या वाईट. म्हणजे मुलाला मेसेज मिळाला की अफेक्शन बाबत तू डिक्लेअर करू नकोस, जो जायला नाही पाहिजे ना. मग मुला मुलींची मैत्री आजही आपला भुवया उंचवण्याचा विषय होतो.